वेळ झालेलो नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. काळोखात व्हिडिओ शूट करताय म्हणजे काय सकाळी लवकर करणार नाही, असा रात्र झाली आहे. तर आजची व्हिडिओ अशा कारणाने आहे की आम्ही चाललो मुंबईत आणि मुंबईत जाण्याचं कारण म्हणजे आमचे बबन मिस्त्री त्यांची उद्या डबलबारी आहे मुंबई जोगेश्वरीमध्ये. तर त्या निमित्तानं आम्ही जातो. मी बबन हर्षद येता आता जरा लेटच झाला. 8:30ची आमची ट्रेन आहे, पण आमका अजून हे निघेपर्यंत 8 वाजलेत. तर अशा निमित्तानं आम्ही जातो. तर अर्धी मंडई आमची पुढे गेल्या, बाकीची मंडई बाकी आम्ही 3 जण आता जाऊचे असं, त्यात उशीर झालो. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ कशी वाटली माका कमेंटमध्ये सांगा. आणि बबनची बारी म्हटले जर कोण असताल मुंबईत तर त्यांनी तुम्ही उद्या या मुंबईत जोगेश्वरीत मुंबईत बारी आहे. जोगेश्वरीत लोकेशन माका माहिती नाही, पण जर तुम्ही मला इंस्टाग्राम फॉलो करत असाल तर मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकणार आहे, तिथे बघून तुम्ही या उद्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आधीच आमका लेट झालेला, त्याच्यामुळे आम्ही आता पटापट निघतो. हर्ष देता. चला व्हिडिओ सुरुवात करूया. हर्ष दिलेलो आंब्याची पिठी घेतलं काय? आंब्याची पिठी घेतलं हर्षद. मग गावासून पहिली भेटी नेता मुंबई बाबा आंब्याची. एवढं वेळ. तर आम्ही पोचलो होता सिंधुदुर्ग स्टेशनला. हर्षदाने तिकडे गाडी लावून गेल्यात. तर थोडं लेटच झाला, गाडी योग झाली. तर आम्ही पार्किंग लगेच हर्षद गाडी पार्किंगला लावणार आहे, कारण का आम्ही पुन्हा लगेच येणार 2 दिवसांत. तर चला आतमध्ये जाऊया. हे बघ, हे नवीन स्टेशन उभारलेलं आहे सिंधुदुर्ग स्टेशन. मी पहिल्यांदा ट्रेनने जात आहे. तर असं काय तिची रचना रात्रीच असल्यामुळे ना दिसत नाही, पण दाखवतो. चला जर उशीरच झाला आहे मला. रेल्वे स्टेशनचं नवीन सुशोभी करण्यात आलेलं आहे. त्याची बघा अशी आमची मंडई इलेली अर्धी. आमचे बबनवर तिकडे बसले आहेत आणि हे सुशोभीकरण केलेले नवीन दाखवतं. हे बघा, बरेच वर्षां पहिल्यांदा जात आहे. इकडे पण केलेला. आणि सिंधुदुर्ग स्टेशन हे बघा, हे म्हणजे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे हे आहेत मेन स्पॉट आहेत ते हे केलेलं आहे. वेंगुर्ला तालुका, भोगवे समुद्र किनारा. हे भोगवे बीच आहे, हे निवती बीच आहे आणि हे खवणे बीच आहे, जे आम्ही वारंवार व्हिडिओ टाकत असतो ते. हे बघा, हे खवणे बीचला आहे. इथून उतरून तुम्हाला कायाकिंग या साईडला करायला जायचं असतं ना, ते कायाकिंग इकडे करायला जातात. तर हे कायाकिंगचं बीच आहे, खवणे समुद्र किनारा. त्याच्या पुढे गेलात ना की हे काय आहे, कुडाळ तालुका. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये काय काय मेन आहे ते दिलेलं आहे. रवळनाथ मंदिर आहे रानबांबोईचं, खूप चांगलं मंदिर आहे. कधी आलात ते व्हिजिट देऊन जा. आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर, जे कोकण हार्टेड गर्ल जिने लग्न केलं ते हे लक्ष्मीनारायण मंदिर वालावलचं. आणि हे दाबाची वाडी तलाव, हे ओरोसला आहे तलाव आहे ते. जर कधी मला वेळ भेटलं तर मी नक्की एक्सप्लोअर करेन. ही खूप छान आहे, पावसामध्ये तर खूप अप्रतिम असतं. हे असं इंटरेस्ट आहे गेट आपलं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचं. इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर थोड्या वेळानं जायचं. आपली ट्रेन थोडी लेट आहे, 15 मिनटं. हे आपलं आहे कोकणचा, म्हणजे ह्याच्यामुळे कोकणला आपल्या ओळखलं जातं. कोकणचा रानमेवा, आंबा, काजू, फणस, जांभळ. आणि कणकवली तालुका, हे एक्सप्रेस हायवे आहे. हे सगळं जे काय काय आहेत ते कांगली, तारगुच्छा, गणेश, म्हणजे हे गणपतीला जेवढे लागणारे साहित्य आहे ना त्याचं आहे. शेरवड, हरणाची फुलं वगैरे. त्याच्या पुढे आलात की मालवण तालुका. मालवण तालुक्यामध्ये भरडी आईचं मंदिर आहे. कोणाला सिंधुदुर्गामध्ये भरडी आईचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणाला माहिती नाही असं होऊच शकत नाही. भरडी आईचं मंदिर कोणी आग्नेवाडीची आहे. आणि दुसरा आहे सरजेकोटचा किनारा, हा दांडी बीच आहे. हे दांडी बीच आहे, हा संगम आहे पूर्ण, म्हणजे समुद्रच आहे असं तो जॉईंट होतो. पण संध्याकाळच्या ठिकाणी आलात ना त्यावेळी ते एक वेगळाच नजर असतो. आणि ह्या सुवर्णकाडा कोलंबातला कोलम म्हणजे बाजूबाजूलाच आहे, थोडं 5-10 किलोमीटरचं अंतर आहे, एक सेमच आहे हे. तर हे असं रीते काय आहे आमचं सिंधुदुर्ग स्टेशन. आता सर्व स्टेशन अशीच करण्यात आलेली आहे. सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता कसं छान वाटतं आहे बघायला. म्हणजे एक म्हणजे माणसाला कोकणामध्ये उतरल्यावर एक वेगळीच फिलिंग आली पाहिजे, तसं काय केलेलं आहे. याचं श्रेय सगळं आमचे पालकमंत्री नितीश कुमार राणे
सॉरी नितेश दादा साहेब राणे यांना जातो. हे बघा असं काय केलेलं आहे. खूप छान वाटतं आहे. जरा मला फंबल होतं आहे कारण ना हल्ली उशीर पटापट आलो गरमीमुळे मला. कारण कोकणात गरमी वाढली. हे बघा त्याला ना कांबळे डॉग बोलतात आमच्या कोकणात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा. कोकणात त्याला कांबळे डॉग बोलतात. जसं याची उंची आहे तेवढं ते उंच आहे. हे बघा आम्ही आता निघालो आतमध्ये. हर्षद, पवन हे सिंधुदुर्ग स्टेशनचा प्रवेशद्वार. हाय गाईज. तसं नको नाही तसं असंच ना रे. तिकीट काउंटर आहे आमचा. ट्रेन योग झालेली आहे पण अजून काही दिसणार नाही. 8:30 टू टायमिंग 8:15 टायमिंग होतं. 8:45 झालं. म्हटलं आमची ट्रेन येईल पण ही जी वेगळी ट्रेन आहे क्रॉसिंगला ते पाठव. ही पहिली पुढे पाठवली आणि आमची पाठवून येतात. 8:15ची ट्रेन 8:45 गेली. सगळे पॅसेंजर आमचं एकच डबा. ट्रेन कधी आता काय माहिती. अर्धा तास लेट आहे ट्रेन. 8:15चं टायमिंग होतं ना. भूड तर एक्सप्रेस ऐसून सुट्टा ना सावंतवाडीसून म्हणून थोडे खाली पुढे का जाम होता. आमचो खंयचो तो B8 याचं चालू असा चालू जातो. ट्रेनमध्ये पंखे बंद असं चालू करतं. बाहेर गावात वरसून घालणं. हा म्हणजे पंखो चालू केल्या. त्यांना सांगू तू का ह्या देव आजचा ह्या देव वर्षदाग आमच्या ना. हे बघा आरसे बिरसे सगळं तुतारीमध्ये. नाव चिरून नाही दिसणार. टिपकरी बारीक कापले नाही चांगलं ना. सुटली आधी जर तुला लेट येतात पुन्हा 15-20 मिनिटं थांबवून ठेवले. मोबाईल बाहेर जावा. हो पाणीवालो इलो. तशी ट्रेन खाली आहे. हर्षद बसलं कडे बसलेत बाकीची. काका हे बसलेत. हे श्रावणी हे बसला. आमचे मेन दरकरी बदनाचे बबन खाया. बबन हे बसला. सुखी आत्मा. आमची बुवा अंकिता गावडे. आणि त्याचं नाव काय बडे मस्ती हो. काय नाव काय त्याचं रबडा पण सांगलं ना तुझं नाव. डापना. स्टेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कृपया आपले बोरिया बिस्तारा बांधून घ्या. नमस्कार कणकवलीकर. कसे आहात सगळे टंटवलीचे पोले. हॅलो काय बिर्याणी इलेली हा. पहिले ताटाला येता टेन्शनच नाही बघा. हे कोण वाजलं आर्थिक गणपती या बारा ना मोका असा एकदम
बाबा 7 असेल. तू काय बोलला 6 होत. 1 2 3 4 5 6 नाही 8 ह्याच्यात कमी आहे. कमी भरले टाटा लाव घेतो टाटा लाव काय खाला आणि जेव्हा सावनी गप्पो डबोते सावनी हातला डबो नाही भडे बघून बोला नको काय नाही भिया नको तो तुम्ही दोघांनी खाता नको किती हर्षदने माघार घेतलेला तू सलाडच खाता काय चालला तुमचा अशीच मागेल काय. आम्ही ना ओरोशीसून बिर्याणी घेतलेली कोणाकडनं घेतलेली हां हर्षद आणि मी हा बिर्याणी खातो बाकीचे मंडळी आमची तडे असतात माणसा वाढल्या त्याने आम्ही दोघात एक खातो चांगले सलाड मस्त सलाड घ्यावे अजून हे व्हिडिओ करून उपाशी चांगला व्हिडिओ करत एवढं तू उपाशी राहूशी माझं लक्ष नसं नको मला जास्त नाही खाऊ जरा आम्ही 2 जण खातो आता एकटो खाता बिचारो अरे बघ तरी वर मरे लागतं काय कंप्लीट आज 45 वर्ष कार्यक्रमाच्या भाजणार आहे माणूस आता वय काय सांगा तुम्ही 45 वर्ष भाजणार असं पाणी भजन करू सारखो मारले
एका म्हणजे सगळा पाणी पिऊक झाला होता. गाला असला येतो नाही पाठी मी आता तू वांगडा घेतलं ना वांगडा मग काय टेन्शन संख्या करून झाली तुझ्यासारखी तिघजण झोपत हो ह्याच्यातून येतो ना मद्रास मिळतो ना रायगडात ना तुम्ही बाई बसली बाजू तिथं तू तगडा सोडून झोपायची बाटी उठा आपल्या काय लिटर नाही काढलं समोर राहणं माहिती समोर राहणं होय होय समोर गोळा असतो ना कॉमेंट्री करतो तो आपल्याकडे पण गाडो बोलतो ह्याच्याकडे होतो ना काय सावली बारीक एकदम लय बारीक एक केला सगळी भजन मंडळी भेटली आहे. काउंटरवर काढलेली आहे सगळ्यात सारखी सुट्टा सारखी वाजलेले वाजले पाच बरोबरी बघणार गेलो पोर मध्ये घाटी काय चढाई जमायची नाही माहित हर्षात लाव लाव तो बघ ए टिशी काय सांगतात बघ आयपॅडवर बसली आयपॅड टाकशी फोडून थांब थांब नाही रत्नागिरी सीट खाली होते आम्ही रत्नागिरीत पोचलो. बरी इली रे 11:15 9 वाजता सुटान. आमचं म्हणतात तसे नाव घालत तू भोजन नाही करणं आता बघलं नाही तू बघ पेटीवर आपण एका किती बापाशी सांगू द्या मी होतंय बरोबर म्हणून मग सांगतो पण आता बाकी सगळं बंद हा काय चालू माझी साईड गेली पर्यंत ढकलून देतो 4 ना कोणतरी गेला मोठा भाऊ वाटतं श्रुतिका घरी घरी गेला दिवाळी आली दिवाळी आली माका पाठवलं जरा मुंबईला जायची वेळ आहे तू काय दादर मुख्य स्टेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे.
आणि पोचलो दादरला आता. दादरला पोचलो आता. इथून आम्ही जाणार जोगेश्वरीमध्ये. तर अर्धी मंडई आमची गेली, त्याच्यात एक श्रावणीया, अंकिताईला, आकाश, बबना. फायनली आम्ही मुंबईत पोचलो. आता जोगेश्वरी जाणार आणि मी. बाकीची मंडई आपापल्या ठिकाणी गेली. संध्याकाळी बारी आहे आमची. संध्याकाळी 7:30चं टायमिंग आता. आता पुढे झोपणार वगैरे, त्याच्यानंतर फ्रेश होऊन थोडं फिरणार, संध्याकाळी जाणार. व्हिडिओ इथे समाप्त करतो. कशी व्हिडिओ वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डबल बारची व्हिडिओ शूट करून मी उद्या पोस्ट करेन. ही व्हिडिओ आज पोस्ट करेन संध्याकाळपर्यंत. चला, बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.